आता ऐका, कुणबी सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय. आता आमच्यातले क्वालिफाईड आम्ही 11 पोरं सुचवतो. ऐका ओ, आता पहिल्यांदा 11 विवाह आपल्यामध्ये करूया की. आता तुम्ही आमच्यात आलाय की नाही? 11 विवाह केले पाहिजेत का नाही केले पाहिजे? आता काय जात पात राहिलं का? आता सगळे सोयरे राहिलं का? आता पाटील 96 कुळी क्षत्रिय काय राहिलं का? आता पहिल्यांदा 11 विवाह जाहीर करा. आमच्याकडे 11 पोरं आहेत बरं का. हे का बोलतोय? एनडी पाटील बोलले होते, एनडी पाटील, स्वर्गीय एनडी पाटील, लग्न ठरवायची वेळ आली की 96 कुळी क्षत्रिय आणि गावच्या सरपंच पदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी, आम्ही मागासवर्गीय. एनडी पाटील बोलले होते, मी नाही बरं का बोललो. अरे चोरानो, जात चोरानो, मागासपणाचे डोहाळे लागले तुम्हाला. तुमच्या आई बहिणीला कधी बोललो आम्ही? तुमची लेखबाळ आमची लेखबाळ समजिली आम्ही? कधी धनगराला बोललो? कोणच्या ओबीसी लेखबाळ तुला कोणी अधिकार दिला रे? लेखीबाळीला बोलायचं? आता पाहिली भरली त्याच्यात. आता धनगरांनाही कळालं असं की ही पैदास आपल्यात आली आणि गरीब धनगराचं मराठ्याचं जुटून दिलं परळीच्या त्या टोळीचं ऐकून. आणि ती टोळी कोणाचीच नाही. कितीतरी धनगरच लोक सुद्धा त्यांनी मारून टाकलेत. त्या पिठीला मारून टाकले धनगराचं पोरग तळ्यात, एकुलतं एक. ह्याच लाभार्थी टोळीनं कित्येक तरी धनगर मारलेले त्यांनी हातापाय मोडूस तर. आणि याच्या माध्यमातून फक्त त्यांना डाव साधायचा. त्याला नाही मोजीत मी हँगीन इथं नाही त्याला. आता इथून पुढच्या काळात ना जशाल तसंच होणार आहे. आता ते शांत बसलो ना जर आम्ही, नको स्थिर राहिलं पाहिजे. पण तुम्ही जर आया बहिणीपर्यंत जाणार असलात आणि असले गढूळ पाण्यापासून झालेले असल्या गढूळ विचाराचे लोक आम्ही थोकतो असल्यावरती आणि इथून पुढे आता दुमताच निघणार आहे. आता लढायचं व्हायचं असेल ना तर होऊ द्या. आता होऊन द्यायचं असलं तुम्हाला असल्या नाश्त्याच्या नादी लागून ओबीसी तर मराठ्यात भांडणं लावायचेत का? तुम्ही आमच्या लिकेबाळीपर्यंत बोलणार? लिकेबाळीपर्यंत बोलणार तुम्ही? थांब थोडं तो आता.